नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या 4 जून 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या महत्त्वाच्या शासन परिपत्रकाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे परिपत्रक खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेबाबत आहे. अनुकंपा भरती संदर्भात अनेक ठिकाणी संभ्रम निर्माण होत असल्यामुळे शासनाने हे स्पष्टीकरणात्मक परिपत्रक काढले आहे. तर या GR मध्ये शिक्षणाधिकारी म्हणजे योजना यांची भूमिका, प्रलंबित प्रकरणांचे काय, प्रतीक्षा यादीची ज्येष्ठता कशी ठरणार, रिक्त पदांची माहिती कशी मिळणार, संस्था नियुक्ती टाळत असल्यास काय कारवाई होणार याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर 27 जानेवारी 2026 रोजी शासनाने अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू केली होती. मात्र जिल्हा आणि विभागीय स्तरावर या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे शिक्षण संचालक म्हणजे योजना यांनी शासनाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार 20 मे 2026 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करण्यात आली आणि आता शासनाने सर्व मुद्द्यांवर स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. तर महत्त्वाचे मुद्दे पाहूया. तर नंबर 1, शिक्षणाधिकारी म्हणजे योजना यांची नेमकी भूमिका काय. तर शासनाने स्पष्ट केले आहे की शिक्षणाधिकारी म्हणजे योजना हे सक्षम प्राधिकारी म्हणून काम करतील. त्यांचे काम असेल पात्र उमेदवारांची तपासणी, प्रतीक्षा यादी तयार करणे, पात्र उमेदवारांची संस्थेकडे शिफारस करणे. परंतु नियुक्ती मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अधिकार शिक्षणाधिकारी म्हणजे योजना यांना नाही. ते फक्त शिफारस करतील. नंतर नंबर 2, संस्था प्रस्ताव पाठवत नसेल तर. अनेक वेळा संस्था अनुकंपा भरतीचा प्रस्ताव पाठवत नाहीत. अशा वेळी शिक्षणाधिकारी संस्थेशी संपर्क साधतील, मुख्याध्यापकांना सूचना देतील, आवश्यक असल्यास कारवाई प्रस्तावित करतील आणि प्रतिसाद न मिळाल्यास रिक्त पद व्यपगत करण्याची कारवाईही होऊ शकते. मात्र नंतर पात्र उमेदवारासाठी ते पद पुन्हा जिवंत करता येईल. नंतर नंबर 3, शिफारस झाल्यानंतरही संस्था नियुक्ती देत नसेल तर. जर शिक्षणाधिकारी म्हणजे योजना यांनी शिफारस केली आणि संस्था तरीही नियुक्ती देत नसेल तर संबंधित मुख्याध्यापक व संस्था व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई केली जाईल. नंतर नंबर 4, शिक्षण सेवकांना अनुकंपा लाभ मिळेल का. तर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. GR मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की नियमित नियुक्ती मिळालेल्या शिक्षण सेवक, परिवीक्षाधीन कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पात्र कुटुंबियांनाही अनुकंपा नियुक्तीचा लाभ मिळेल. नंतर नंबर 5, प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठता कशी ठरणार. तर शासनाने स्पष्ट केले आहे की ज्या दिवशी सक्षम प्राधिकाऱ्याकडे त्रुटीरहित आणि परिपूर्ण अर्ज प्राप्त होईल त्याच दिवशी उमेदवाराची ज्येष्ठता निश्चित केली जाईल. नंतर नंबर 6, रिक्त पदांची माहिती कशी मिळणार. तर प्रत्येक शाळा व्यवस्थापनाने रिक्त पदांची माहिती 1 महिन्याच्या आत शिक्षण विभागाला देणे बंधनकारक राहील. तसेच संच मान्यता, शालार्थ प्रणाली यांचा देखील आधार घेतला जाईल. नंतर नंबर 7, जुनी प्रलंबित प्रकरणे कोणत्या नियमाने निकाली काढली जाणार. तर शासनाने स्पष्ट केले आहे ज्या प्रकरणांवर अद्याप निर्णय झालेला नाही त्या सर्व प्रकरणांवर 27 जानेवारी 2026च्या सुधारित धोरणानुसार कार्यवाही होईल. ज्या प्रकरणात नियुक्तीचा निर्णय आधीच झालेला आहे त्यांची मान्यता प्रक्रिया तात्काळ पूर्ण केली जाईल. नंतर नंबर 8, आरक्षण आणि बिंदू नामावलीबाबत महत्त्वाचा निर्णय. जर पात्र उमेदवारासाठी संबंधित प्रवर्गाचा बिंदू उपलब्ध नसेल तर त्या उमेदवाराला अतिरिक्त म्हणून दाखवले जाईल. नंतर संबंधित प्रवर्गाचे पद रिक्त झाल्यास त्यावर समायोजन केले जाईल. नंतर शासनाचे कडक आदेश. तर संस्थांनी काय करावे. मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला 1 महिन्याच्या आत अनुकंपा योजनेची माहिती द्यावी. रिक्त पदांची माहिती 7 दिवसांत द्यावी. शिक्षणाधिकारी म्हणजे योजना यांच्या शिफारशीनंतर 15 दिवसांत नियुक्ती करावी आणि वैयक्तिक मान्यता प्रस्ताव सादर करावा. नंतर अधिकारी वेळेत निर्णय घेत नसतील तर शासनाने स्पष्ट इशारा दिला आहे. जर शिक्षणाधिकारी, सक्षम प्राधिकारी, इतर अधिकारी यांनी निश्चित वेळेत निर्णय घेतला नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. नंतर ऑनलाईन प्रणाली सुरू होणार. तर GR मधील आणखी एक मोठा निर्णय म्हणजे अनुकंपा भरतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र पोर्टल टॅब, उमेदवारांची माहिती, प्रतीक्षा यादी आणि नियुक्ती स्थिती
ऑनलाईन उपलब्ध केली जाणार आहे. नंतर विशेष अभियान राबविणार. तर अनुकंपा भरतीतील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयुक्त म्हणजे शिक्षण यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठता यादी तयार करणे, प्रलंबित प्रस्ताव निकाली काढणे, मान्यता प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे यावर भर दिला जाणार आहे. तर मित्रांनो, 4 जून 2026च्या या GRमुळे खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील अनुकंपा भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार आहे. विशेषतः प्रलंबित प्रकरणे निकाली निघतील, पात्र उमेदवारांना जलद नियुक्ती मिळेल आणि ऑनलाईन प्रणालीमुळे पारदर्शकता वाढेल. तर अशा प्रकारे या GRची अंमलबजावणी राज्यातील हजारो अनुकंपा पात्र कुटुंबांसाठी दिलासादायक ठरणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.